साहेब, काय सांगाल, आज मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि नगराध्यक्ष पदाकरिता रस्सीखेच सुरू आहे. कशा प्रकारे पाहता आजच्या मतदानाकडे? वाडा नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे सौ रीमाताई गंदे या निवडणूक लढवत आहेत. सोबत 17 नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि गेल्या प्रचारामध्ये आम्ही बघितले की जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि जनता आता उत्सुक आहे आणि निश्चितच मला खात्री वाटते की वाडा नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता येणार, भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बसणार. साहेब, आज मतदान अपेक्षित किती पर्सेंटेज होण्याचं आहे? आज सकाळपासून आपण बघतोय की ज्या पद्धतीने प्रचार शिगेला पोचला होता, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अतिशय चांगला प्रचार केलेला आहे, परंतु आता उत्सुकता ही मतदानाची आहे आणि आज सकाळपासून बघतो की वाडे शहरामध्ये खूप चांगला प्रतिसाद जनता देते. आपण बघतो की खूप गर्दी हे सगळ्या बूथवर लागलेली आहे आणि मला वाटतं की मतदार राजासुद्धा जागरूक झालेला आहे आणि त्यांनासुद्धा थोडासा बदल पाहिजे. मला वाटतं हे निश्चितच आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय चांगलं असं संकेत आहेत आणि निश्चित यांच्या जनतेच्या जोरावरच आम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष जिंकू असा मला विश्वास वाटतो. नवीन मतदार जे आहेत यावेळेस, जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांना काय संदेश देणार? नवीन मतदारच नव्हे तर सगळ्या मतदारांनी आवाहन करेल की आपल्या भारताची लोकशाही बळकट करण्याची हीच वेळ आहे. सगळ्यांनी मतदान करणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, तो त्यांनी बजावला पाहिजे. आपली लोकशाही बळकट केली पाहिजे आणि निश्चितच आपल्या या राजकारणामध्ये किंवा प्रशासनामध्ये चांगले व्यक्ती आले पाहिजेत. भविष्य दृष्टिकोनातून चांगल्या व्यक्तींची निवड केली पाहिजे आणि म्हणून जे नवमतदार आहेत त्या नवमतदारांनी याच्यामध्ये निश्चितपणे भाग घेऊन मतदान करून आपली चांगल्या आपल्या भागाचा जो विकास करू शकेल अशा माणसांची निवड केली पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी 100% मतदान करणं आवश्यक आहे.